बातमीकडे अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले इराणचे माजी सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे। 4 जुलैपासून 9 जुलैपर्यंत ही अंत्ययात्रा इराणच्या विविध शहरातून मार्गक्रमण करेल। तब्बल 3000 किलोमीटरची ही अंत्ययात्रा असेल। त्यानंतर 9 जुलैला त्यांचा विधिवत मशहद शहरात सुपुर्दे खाक म्हणजेच दफनविधी होईल। या अंत्यसंस्कार विधींसाठी जवळपास 100 देशांमधून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। संपूर्ण इराणभर सध्या खामेनींचे फोटो लागलेत। मशीद, मदरसे, विद्यापीठ, सार्वजनिक संस्था सर्वच ठिकाणी अंत्यदर्शनाची सोय करण्यात आली आहे। रस्त्यांवर शोक प्रित्यर्थ काळे झेंडे लागलेत। घरांवर काळी कापडे लावण्यात आली आहेत। मशिदींमधून धार्मिक प्रार्थना केल्या जातात। अंत्यदर्शनाला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। जवळपास 3,05,00,000 लोक श्रद्धांजली देण्यासाठी जमा होतील अशी अपेक्षा आहे। जगातील सर्वात मोठी शोकयात्रा करण्याचा इराणचा मानस आहे। 6 जुलैला तेहरानमध्ये जुलूस काढण्यात येईल। 7 तारखेला कोम शहरात तर 9 तारखेला मशहद शहरात अंत्यसंस्कार होतील। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत पावसाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींचा